नमस्कार, मी सुषमा. तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण कोथिंबीरपासून भजी बनवणार आहोत. ही रेसिपी बनवण्याची पद्धत सोपी तर आहेच, पण भजीसुद्धा फारच टेस्टी बनते. मी हा बेसन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड केलेला आहे, एक बटाटा किसून ॲड केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण खूप सर्व कोथिंबीर ॲड केलेले आहे. मी ह्याच्यामध्ये हिरवी मिरची स्किप केली आहे. तुम्ही ॲड करू शकता अगर तुम्हाला तिखट आवडत असेल तर. हळदी पावडर, तिखट मसाला, चवीनुसार मीठ, काळा मीठ, ही मी कस्तुरी मेथी ॲड केलेली आहे. ओवा, ओवा हातावरती क्रश करून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये सफेद तीळ ॲड करायचे आहेत. तीळ मी भाजून घेतलेले आहेत हलके आणि थोडासा गूळ. गूळ तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही त्याऐवजी साखरसुद्धा यूज करू शकता. अदरवाईज दोन्हीसुद्धा स्किप करू शकता. मला आवडतं त्याच्यामुळे मी ॲड केलं आहे आणि हे सर्व मिश्रण आपण एकत्र मिक्स करून घेणार आहोत. हे सर्व मिश्रण आपण कोथिंबीरमध्येच भिजवून घेणार आहोत. याच्यामध्ये पाणी बिलकुलसुद्धा ॲड करायचं नाही आहे, कारण की कांद्याला आणि कोथिंबीरीला पाणी सुटतंच. आता याच्यामध्ये आपण थोडासा वरून तांदळाचं पीठ ॲड करूया आणि हा पीठ छान मिक्स करून घेऊया. गॅसवरती मी तेल गरम करायला ठेवून दिलेलं आहे. आपलं बेटर बनवूनसुद्धा तयार झालेलं आहे. आता आपण मीडियम फ्लेमवरती ही भजी आपण तळून घेणार आहोत. छान गोल्डन ब्राऊन होतील या पद्धतीने. कोथिंबीर वडीपेक्षा पण सोपी रेसिपी आहे ही आणि झटपट बनते. आणि कोथिंबीर जर घरी मुलं खात नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने कोथिंबीर त्यांना खायला देऊ शकता आणि त्यांना समजणारसुद्धा नाही की ही कोथिंबीरीची भजी आहे. खरंच फारच अप्रतिम आणि पौष्टिक भजी बनते. एकदा घरी नक्की बनवून बघा, सर्वांना नक्कीच आवडेल. आणि आपण ह्याच सेम पद्धतीने सर्व भजी आपण तळून घेणार आहोत. आणि ही भजी तुम्ही टॉमॅटो सॉस, दही किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता. फारच अप्रतिम लागते. सुक्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता. तर आजचा हा व्हिडिओ कोथिंबीर भजीचा तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलला जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करता तेव्हा बाजूचा बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोचतील. आपण पुन्हा भेटणार आहोत एक नवीन रेसिपी घेऊन. धन्यवाद.